हॅलो फ्रेंड्स, आपण आपलं जे काही आजचं लेक्चर आहे, आजचं लेक्चर असणारे धातू व अधातू म्हणजेच मेटल अँड नॉन मेटल. इयत्ता 8वीचं चॅप्टर आहे. पहा, इयत्ता 8वीलाच नाही तर तुम्हाला पुढे 9वीला 10वीला गेल्याच्या नंतरही या कन्सेप्ट तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. ओके, त्यामुळं चॅप्टर जे आहे हा सोपा चॅप्टर आहे, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पहा, कारण की एकदा पाहिलं तरी सुद्धा तुमच्या हे लक्षात येऊन जाईल. ओके, ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार नाही त्यांनी रिपीट काय करायचं आहे, आपलं हे लेक्चर पाहायचं आहे. ओके, चलो, आपल्याला जो काही हा आपण टॉपिक घेणार आहोत तर 7वा टॉपिक आहे धातू अधातू, मेटल नॉन मेटल. हा आपण पाहणार आहे. त्याच्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, त्याचबरोबर बाकीचे जे असणार आहेत, नोबेल गॅस कोणता आहे, नोबेल मेटल कोणते आहेत, त्यानंतर आपल्याला प्युअर गोल्ड काय आहे, करोजन काय आहे, तर याविषयी आपल्याला काय करायचं आहे, या चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. ओके, चला तर मग आपण स्टार्ट करतोय आपलं जे लेक्चर आहे धातू आणि अधातू या चॅप्टरकडे. ओके, चलो, आपल्याला पाहायचंय. पहा, धातू अधातू नेमकं काय आहे, धातू अधातू, धातू सदृश्य हे काय आहेत. पहा, काय आहे. शास्त्रज्ञांनी सर्व मूलद्रव्यांचे सर्वसाधारणपणे धातू अधातू व धातू सदृश्य याप्रमाणे काय केलंय, वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी आपल्याला माहिती असलेले किती एलिमेंट्स आहेत, आपल्याला माहिती असलेले 118 एलिमेंट्स आहेत. किती एलिमेंट्स आहेत, हे 118 एलिमेंट्स आहेत. आणि या 118 एलिमेंट्सचं जे क्लासिफिकेशन आहे, वर्गीकरण जे आहे, तर हे कशामध्ये केलेलं आहे, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्समध्ये. कशामध्ये केलेलं आहे, पहा, यांचं जे क्लासिफिकेशन आहे तर हे कशामध्ये केलं आहे, मेटल, नॉन मेटल, नॉन मेटल आणि कशामध्ये केलेलं आहे, मेटलॉइड्समध्ये केलेलं आहे. कशामध्ये केलं आहे, मेटलॉइड्समध्ये. मराठी बरोबरच आपण इंग्लिशमधूनही ट्रान्सलेट करून सांगणार आहोत, त्यामुळे तुम्हाला जरा सोपं जाईल. ओके, म्हणजे जे एलिमेंट्स आहेत तर या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन कशामध्ये केलेलं आहे, 3 ग्रुप्समध्ये केलेलं आहे, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्समध्ये. ओके, चलो, मग आता आपल्याला पाहायचं आहे. पहा, मेटल म्हणजे काय, धातू म्हणजे काय, हे आपल्याला पाहायचंय. तर पहा, ज्या मूलद्रव्यांमध्ये वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, घनता, चकाकी, नादमयता असे गुणधर्म, असे काय असतात, गुणधर्म दिसून येतात, त्या मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो, धातू असं म्हणतो. मेटल कोणाला म्हणायचंय, मेटल कोणाला म्हणायचंय, ज्या एलिमेंट्समध्ये, ज्या मूलद्रव्यांमध्ये आपल्याला कोणत्या प्रॉपर्टीज दिसून येतात, मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, सोनोरिटी असेल, त्यानंतर काय लस्टर असेल, डेन्सिटी असेल, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असेल. ओके, असे जे काही आपल्याला प्रॉपर्टीज ज्या एलिमेंट्समध्ये आपल्याला फाउंड होत असतात, ज्या मूलद्रव्यांमध्ये आपल्याला दिसून येत असतात, त्यांना आपण काय म्हणतो, मेटल असं म्हणत असतो, धातू असं म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल पहा, या ज्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या, मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, हीट, डेन्सिटी, लस्टर, सोनोरिटी, हे जे गुणधर्म आहेत तर हे आपल्याला कोणत्या याच्यामध्ये फाउंड होत असतात, आयर्न म्हणजे लोह, त्यानंतर सोने, गोल्ड, त्यानंतर काय सिल्वर म्हणजे काय चांदी, यामध्ये आपल्याला काय दिसतात, हे गुणधर्म दिसतात. एकच मिनिट. एक फोन आला होता. ठीक आहे, चलो, त्यांना आपल्याला काय म्हणायचंय, मेटल्स असं म्हटलं जातं. ओके, चलो, नेक्स्ट आपल्याला पाहायचंय ते काय, अधातू. अधातू म्हणजे काय, नॉन मेटल्स. आता नॉन मेटल्स कशाला म्हणायचंय, ज्यांच्यामध्ये या प्रॉपर्टीज नसणार आहेत.
वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, घनता, चकाकी, नादमयता. म्हणजे ज्या एलिमेंट्समध्ये मेलॅबिलिटी, डक्टिलिटी, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, डेन्सिटी, सोनोरिटी या प्रॉपर्टीज आपल्याला फाउंड होत नाहीत त्यांना आपल्याला काय म्हणायचंय, नॉन मेटल्स असं म्हटलं जातं, अधातू असं म्हणतात. ओके, मग याचे एक्झाम्पल काय आहेत? फॉर एक्झाम्पल फॉस्फरस असेल, सल्फर असेल, क्लोरीन असतील, तर हे काय आहेत? नॉन मेटल्स आहेत. ओके, आलंय लक्ष सर्वांच्या? मेटल आणि नॉन मेटल्स काय, त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला पुढे पाहायच्या आहेत. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचंय पहा, धातू सदृश्य. धातू सदृश्य म्हणजे काय? धातू सदृश्याला काय म्हणतात? मेटेलॉइड्स. ओके, मेटलॉइड्स काय आहेत? आता मेटलॉइड्स कशाला म्हणायचे पहा, ज्या मूलद्रव्यात काही प्रमाणात धातू तसेच अधातूंचे गुणधर्म दिसतात त्यांना आपल्याला काय म्हणायचे? धातू सदृश्य. म्हणजे ज्या एलिमेंट्समध्ये आपल्याला काय फाउंड होत असतात? मेटल आणि नॉन मेटल या दोन्हींच्या प्रॉपर्टीज आपल्याला फाउंड होत असतात त्यांना आपल्याला काय म्हणायचे? मेटलॉइड्स असं म्हटलं जातं. त्यांना आपल्याला काय म्हणायचे? धातू सदृश्य असं म्हणतात. म्हणजे थोडेसे गुणधर्म कोणाचे असणार आहेत? मेटलचे, धातूंचे, आणि थोडेसे कोणाचे असणार आहेत? नॉन मेटल. आणि एकत्रित येऊन कोणते मूलद्रव्य तयार झाले? धातू सदृश्य, मेटलॉइड्स तयार झालेत. मग याचे एक्झाम्पल काय आहेत? एक्झाम्पल वगैरे या चॅप्टर मधले एक्झाम्पल वगैरे लक्षात ठेवायचे. मेटल असू द्या, नॉन मेटल असू द्या, मेटलॉइड्स असू द्या, यांची एक्झाम्पल लक्षात ठेवायची आहेत. ओके, काय त्याचे एक्झाम्पल? आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम हे काय आहेत? मेटलॉइड्स आहेत. काय आहेत हे? मेटलॉइड्स आहेत. पहा या ठिकाणी आपण जर काय केलं, चार्ट जर पाहिला तर पहा, हे जे तुम्हाला या ग्रीन मध्ये दिसते म्हणजे फेंट जे ग्रीन आहे तर हे जे आहेत तर हे काय सगळे मेटलॉइड्स आहेत. काय आहेत हे? मेटलॉइड्स. सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, एसबी, टी, टेल्युरियम जे पीओ जे आहे तर हे काय आहेत? मेटलॉइड्स आहेत. या मेटलॉइड्सच्या लेफ्ट साईडला हे सगळे जे दिसून येत आहेत तुम्हाला, हे सगळे लिथियम, बेरिलियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, त्यानंतर काय स्कॅन्डियम आहे, तर हे सगळे जे आहेत तर हे सगळे काय आहेत? मेटल्स आहेत. काय आहेत? हे सगळे मेटल्स आहेत. ओके, ज्यांच्यामध्ये कोणती प्रॉपर्टीज असते? मेलॅबिलिटी, डक्टिलिटी, सोनोरिटी, कंडक्टिव्हिटी. ओके, या काय असतात? प्रॉपर्टी असतात. त्यांना आपण काय म्हणतो? मेटल असं म्हणतो. आणि या साईडचे जे लेफ्ट साईडचे तुम्हाला, राईट साईडचे तुम्हाला दिसत आहेत, पण हा लास्टचा ग्रुप त्यामध्ये घ्यायचा नाहीये. हे जे ब्ल्यू आणि पर्पल कलरचे जे आहेत तर हे काय आहेत? नॉन मेटल आहेत. काय आहेत हे? नॉन मेटल्स आहेत. ओके, म्हणजे अधातू आहेत, ज्यांच्यामध्ये आपल्याला ज्या मेटल्समध्ये आपण जे गुणधर्म पाहिले तर ते आपल्याला नॉन मेटलमध्ये फाउंड होत नाहीत, ते आपल्याला दिसून येत नाहीत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. ओके, आणि या दोन्हींच्या नॉन मेटल आणि मेटल यांचे जे गुणधर्म आपल्याला ज्या मूलद्रव्यांमध्ये दिसून येत असतात त्यांना आपण काय म्हणतो? धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड्स असं म्हणतो. मग ते कोणते आहेत? आर्सेनिक आहे, त्यानंतर सिलिकॉन आहे, सेलेनियम आहे. ओके, हे काय त्यांची एक्झाम्पल्स आहेत. ओके, चलो नेक्स्ट पाहायचे पहा आपल्याला, संमिश्र कशाला म्हणायचे? संमिश्र काय आहे? संमिश्र म्हणजे काय? अलॉय म्हणतो आपण त्याला. अलॉय. अलॉय काय आहे? अलॉय काय? अलॉय म्हणजे काय? संमिश्र. मग आता हे अलॉयज कशाला म्हणायचंय तर पहा, जे धातू शुद्ध स्वरूपात वापरताना अडचणी येतात. म्हणजे जे धातू काय होतात आपल्याला शुद्ध स्वरूपामध्ये जर यूज करायचं म्हटलं, प्युअर फॉर्ममध्ये जर यूज करायचं म्हटलं तर आपल्याला ते काय होत नाही, त्यांचा यूज होत नाही. फॉर एक्झाम्पल पहा, शुद्ध लोखंड हवेत गंजते. जर आपण प्युअर आयर्न आणलं तर हे प्युअर आयर्न काय होतं? लगेच एअरमध्ये काय होतं? गंज धरतं, त्याच्यावरती रस चढत असतो. ओके, शुद्ध सोने अतिशय मऊ असतं. शुद्ध सोनं प्युअर जे गोल्ड आहे तर हे खूपच कसं असतं? सॉफ्ट असतं आणि ते इझिली बेंड होऊ शकतं. म्हणजे ते सहजासहजी काय होतं? लगेच वाकल्या जातं. अशा धातूंमध्ये काय केलं जातं पहा, मग एक किंवा अधिक मूलद्रव्य मिसळून मूळ धातूंचे गुणधर्म बदलता
येतात. म्हणजे असे जे इलिमेंट आहेत तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, दुसरे वन ऑर मोर जे काही मेटल्स आहेत तर ते काय करतात, मिक्स करतात आणि मिक्स करून मग काय केला जातो, एक नवीन प्रॉपर्टीज असलेला धातू तयार केला जात असतो, मेटल तयार केला जातो. त्या मिश्रणाला आपल्याला काय म्हणायचंय, संमिश्रे म्हणजेच अलॉय असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, जे काही सोनं आहे शुद्ध स्वरूपामधलं सोनं हे काय होतं, बेंड होतं. हे काय होतं, बेंड होतं सॉफ्ट असल्यामुळे. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, दुसरा एक मेटल ऍड करतात, कॉपर ऍड केला जातो. मग कॉपर ऍड केल्यामुळे ते कसं होऊन जातं, कडक होऊन जातं. मग ते इझिली काय होत नाही, बेंड होत नाही. मग हे जे काही सोनं आहे त्यामध्ये कॉपर जे आपण ऍड केलेलं आहे किंवा आणखी दुसरे जर पदार्थ ऍड केले असतील तर त्यापासून एक नवीन पदार्थ तयार होतो वेगळ्या गुणधर्मासहित. त्याला आपल्याला काय म्हणायचंय, संमिश्रे म्हणजेच अलॉय असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल काय, पितळ, ब्रास, त्यानंतर काय, पोलाद, ओके, अँड 22 कॅरेट गोल्ड म्हणजे 22 कॅरेटचं सोनं हे येत असतं. कारण 22 कॅरेटचं सोनं म्हणजे त्याच्यामध्ये काय ॲड केलेलं असतं, कॉपर ॲड केलेलं असतं. ओके, आणि 24 कॅरेटचं सोनं जर असेल तर ते कसं असतं, प्युअर गोल्ड असतं. याच्याविषयी आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे. ओके, चलो, आलंय सगळ्यांच्या लक्षात, समजलंय सर्वांना? ओके, समजलं असेल तर यस म्हणून कमेंट करायची. चलो, आता आपल्याला काय पाहायचंय, धातूंचे भौतिक गुणधर्म. रेड कलर दिसत नाही वाटतं, ठीक आहे. काय पाहायचंय आपल्याला, धातूंचे गुणधर्म आपल्याला पाहायचंय. धातूंचे भौतिक गुणधर्म. ठीक आहे, धातूंचे भौतिक गुणधर्म आपल्याला पाहिजेत, फिजिकल प्रॉपर्टीज पाहिजेत. खूप सोप्या आहेत. फक्त याच्यामध्ये काय तुम्हाला लक्षात ठेवायचंय, एक्सेप्शन कोणते कशाला आहेत ते लक्षात ठेवायचेत. ओके, चला, फर्स्ट आहे, धातूंना चकाकी असते, लस्टर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, लस्टर. म्हणजे धातूंना काय असते, चकाकी असते. ओके, लक्षात राहू द्या, एवढंच लक्षात ठेवा. धातूंना काय असते, चकाकी असते, लस्टर असतो. कोणत्याही प्रकारचा धातू घ्या तर त्याला काय असणार आहे, चकाकी असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण बघू, लस्टर चकाकी असते का? ठीक आहे, एखादा काय घेतला आपण, मॅग्नेशियम
हॅलो, आवाज गेला होता, सेट संपले होते काही की. चलो, बरं आपण काय करू आता, हे जे काही धातूंचं रासायनिक गुणधर्म आहेत, तर हे धातूंचे रासायनिक गुणधर्म आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूत. ओके, चलो नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहून घेऊ धातूंचे रासायनिक गुणधर्म. चला आपण या ठिकाणी थांबूत, कारण की आवाजही कुठून तरी गेला होता, ते पाहावं लागेल. मग आपण हे जे काही धातूंचे रासायनिक गुणधर्म आहेत तर ते उद्या आपण उद्याच्या लेक्चरमध्ये अभ्यासू.